आरव नावाचा एक हुशार पण थोडा घाबरट मुलगा होता. तो शाळेत जात असे, पण वर्गात फारसा बोलत नसे. काही विचारलं तर हळूच उत्तर देई, कारण त्याला भीती वाटायची की कोणी हसतील. त्याला वाटायचं मी काहीच चांगलं करू शकत नाही. एके दिवशी शाळेतून परतताना त्याला रस्त्यात एक विचित्र टोपी सापडली. ती खूपच रंगीबेरंगी होती आणि मधोमध एक चकाकतं निळं बटन होतं. त्याने ती टोपी डोक्यावर ठेवली आणि अचानक त्याच्या कानात आवाज आला, हॅलो आरव, मी तुझी मदत करू शकते. तो चकित झाला. टोपी बोलत होती. टोपीने सांगितलं, मी एक जादूची टोपी आहे, पण माझा खरा जादू म्हणजे तू स्वतः. मी फक्त तुझा आत्मविश्वास जागा करते. पहिल्या दिवशीच टोपीच्या मदतीने आरवने वर्गात हात वर केला आणि कविता वाचली. सर्व शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या. त्याला खूप छान वाटलं. दुसऱ्या दिवशी त्याने चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. टोपीने काही जादू केलं नाही, पण आरवने स्वतःच्या कल्पनाशक्तीने सुंदर चित्र काढलं. तो दुसरा क्रमांक आला. हळूहळू आरव प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायला लागला. शाळेचे भाषण, खेळ, वाचन स्पर्धा, सगळीकडे त्याने उत्तम कामगिरी केली. तो लोकप्रिय झाला. पण त्याला वाटायचं, सर्व यश टोपीमुळे आहे. एके दिवशी टोपी गायब झाली. आरव घाबरला. शाळेत तो फार बोलला नाही. स्पर्धा जवळ येत होती. त्याने विचार केला, टोपीशिवाय मी काहीच करू शकत नाही. पण त्याच्या शिक्षकांनी आणि आईवडिलांनी त्याला धीर दिला. तू करू शकतोस. यश तुझं आहे. टोपीने फक्त तुझा आत्मविश्वास जागवला. आरवने स्वतःच्या जोरावर भाषण दिलं आणि काय आश्चर्य! त्याला पहिला पुरस्कार मिळाला. त्याने स्वतःला ओळखलं. खरं जादू माझ्या आतच होतं. त्या रात्री झोपताना टोपीची एक हलकीशी झलक त्याला खिडकीबाहेर आकाशात उडताना दिसली. ती जणू म्हणत होती, मी निघते, दुसऱ्या एखाद्याला आत्मविश्वास द्यायला. तू आता स्वतःवर विश्वास ठेवतोस, हेच माझं खरे यश. शिक्षण. जादू कुठेही नसते. ती आपल्या आत असते. आत्मविश्वास, प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांनीच यश मिळते.